नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉब टू लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभाग भरती संबंधित तांत्रिक प्रश्न बघणार आहोत. तर चला आपण सुरू करूया. प्रश्न पहिला आहे, मानवी शरीरात स्नायू मांसपेशीच्या एकूण किती जोड्या असतात? तर याचा आन्सर आहे 250. प्रश्न दुसरा, कोणते जीवनसत्व हाडाच्या वाढीसाठी आवश्यक असते? तर याचा आन्सर आहे ड. प्रश्न तिसरा, बुळदूस या रोगावर कोणते औषध वापरण्यात येते? तर याचा आन्सर आहे कॉड लिव्हर ऑइल. प्रश्न चौथा, रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाअभावी मनुष्यास होतो? तर याचा आन्सर आहे अ. प्रश्न पाचवा, रेबीज हा रोग कोणत्या प्राण्यामुळे होतो? तर याचा आन्सर आहे कुत्रा. प्रश्न सहावा, क्षय या रोगासाठी कोणती प्रतिबंधात्मक लस देण्यात येते? तर याचा आन्सर आहे BCG. प्रश्न सातवा, BCG वरील लसीचा शोध कोणी लावला? तर याचा आन्सर आहे बॅसिलस कॅलमेट-ग्युरिन. प्रश्न आठवा, BCG ची लस शरीरात कोणत्या भागात दिली जाते? तर याचा आन्सर आहे डाव्या दंडाच्या वरच्या बाजूस. प्रश्न नववा, बेंडूक हा प्राणी कोणत्या प्रकारच्या वर्गात मोडला जातो? तर याचा आन्सर आहे उभयचर. प्रश्न दहावा, हत्ती रोग हा कोणत्या डास चावल्यामुळे होतो? तर याचा आन्सर आहे क्युलेक्स. प्रश्न अकरावा, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत कोणता? तर याचा आन्सर आहे यकृत. प्रश्न बारावा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात रिकाम्या जागांची महत्त्वाची भूमिका असते. तर याचा आन्सर आहे ॲनाफिलिस डास. प्रश्न तेरावा, मिशन इंद्रधनुष्य हा कशाशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे लसीकरण. प्रश्न 14वा, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG ची लस दिली जाते? तर याचा आन्सर आहे 12 महिन्याच्या आत. प्रश्न 15वा, भारतात रिकामी जागा या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? तर याचा आन्सर आहे हैदराबाद. प्रश्न 16वा, DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजारापासून संरक्षण मिळते? तर याचा आन्सर आहे धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला. प्रश्न 17वा, अल्बर्ट स्टेनिंग पद्धतीचा कशासाठी वापर केला जातो? तर याचा आन्सर आहे डायप्थेरिया. प्रश्न 18वा, मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळेमध्ये वापरले जाणारे सर्वात सामान्य सॉलिड कल्चर माध्यम कोणते? तर याचा आन्सर आहे ब्लड एगार. प्रश्न 19वा, व्हिब्रिओ कॉलराची गतिशीलता कशाने काढली जाते? तर याचा आन्सर आहे इंडिया इंक प्रिपेशन. प्रश्न 20वा, सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे शास्त्रज्ञ कोण? तर याचा आन्सर आहे लुईस पॅस्तर. प्रश्न 21वा, मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यत्वे होतो? तर याचा आन्सर आहे मूत्रपिंड. प्रश्न 22वा, शरीरातून उष्णता उत्सर्जित करणारा मुख्य अवयव म्हणजे? याचा आन्सर आहे त्वचा. प्रश्न 23वा, खालीलपैकी प्रथिनाचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? तर याचा आन्सर आहे मासे. प्रश्न 24वा, त्वचेमध्ये धर्मग्रंथीची संख्या येथे सर्वाधिक असते? तर याचा आन्सर आहे तळहात. प्रश्न 25वा, इन्शुलिन या रिकाम्या जागांमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? तर याचे आन्सर आहे संप्रेरक. प्रश्न 26वा, H1N1 ही विषाणू कोणत्या आजारासाठी कारणीभूत आहे? तर याचा आन्सर आहे स्वाईन फ्लू. प्रश्न 27वा, स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभावी आहे? तर याचा आन्सर आहे क्षयरोग. प्रश्न 28, नॅनो तंत्रज्ञान हे कोणत्या आकाराच्या कणाशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे 10 ते 9 मीटर. प्रश्न 29वा, मानवी शरीरात मिठाचा निचरा मुख्यत्वे याद्वारे होतो? तर याचा आन्सर आहे मूत्रपिंड. प्रश्न 30वा, आंतरराष्ट्रीय वजनमाप कार्यालय रिकाम्या जागा येथे आहे? तर याचा आन्सर आहे पॅरिस जवळ सेव्हरस येथे आंतरराष्ट्रीय वजनमाप कार्यालय आहे. प्रश्न 31वा, तापमान या राशीचा मापन SI पद्धतीत रिकामी जागा एककात करतात? तर याचे आन्सर आहे केल्व्हिन. प्रश्न 32वा, एखाद्या भौतिक राशीचे मापन करणे म्हणजे तिचे परिमाण रिकाम्या जागाच्या किती पट आहे हे सांगणे होय? तर याचे आन्सर आहे प्रमाणित एककाच्या. प्रश्न 33वा, दुधाचे सत्व मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन रिकामी जागा आहे? तर याचे आन्सर आहे लॅक्टोमीटर. प्रश्न 34वा, लेप्रोस्कोपी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचा आन्सर आहे कुटुंब नियोजन. प्रश्न 35वा, जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो? तर याचा आन्सर आहे कॅल्शियम. प्रश्न 36वा,
रिकामी जागा या जीवनसत्वाच्या अभावी बेरीबेरी हा रोग होतो. तर याचा आन्सर आहे ब. जीवनसत्व अभावी बेरीबेरी हा रोग होतो. प्रश्न 37 पोलाद तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो? तर याचा आन्सर आहे लोह. प्रश्न 38 क्षय किरणाचा शोध कोणी लावला? तर याचा आन्सर आहे रॉन्टगेन. प्रश्न 39 ध्वनी तरंगाचे प्रसारण रिकाम्या जागांमधून होत नाही. तर याचा आन्सर आहे निर्वात जागा. प्रश्न 40 चांदी या धातूचा अणुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र हे आहे. तर याचा आन्सर आहे AgNO3. प्रश्न 41 लोहित पेशी मानवाच्या रिकाम्या जागांमध्ये निर्माण होतात. तर याचा आन्सर आहे अस्थिमज्जेमध्ये लोहित पेशी निर्माण होतात. तर प्रश्न 42 जिभेच्या शेंड्यावर आपणास प्रामुख्याने रिकाम्या जागा या चवीचे ज्ञान होते. तर याचा आन्सर आहे गोड. प्रश्न 43 पोलिओ हा रोग रिकाम्या जागांपासून होतो. तर याचा आन्सर आहे विषाणू. प्रश्न 44 विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? तर याचा आन्सर आहे नायट्रोजन. प्रश्न 45 रेटिनॉल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर याचा आन्सर आहे ए. प्रश्न 46 MDT ही उपचार पद्धती कोणत्या रोगावर उपचारासाठी वापरली जाते? तर याचा आन्सर आहे कुष्ठरोग. प्रश्न 47 कोणत्या साली नागरी हिवताप योजना सुरू करण्यात आली? तर याचा आन्सर आहे 1971. प्रश्न 48 कोणत्या साली राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला? तर याचा आन्सर आहे 1976. प्रश्न 49 कोणत्या साली राज्यात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली? तर याचा आन्सर आहे 1955 ते 56 या साली राज्यात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात सुरुवात झाली. प्रश्न 50 सॅकरिनचा तीव्र द्राव चवीला कसा लागतो? तर याचा आन्सर आहे कडू. प्रश्न 51 काळा आजार हा कोणत्या आदिजीवामुळे होतो? तर याचा आन्सर आहे लेशमानिया हा आजार आदिजीवामुळे होतो. प्रश्न 52 मानवी अन्ननलिकेची लांबी साधारण किती असते? तर याचा आन्सर आहे 25 सेंटीमीटर. प्रश्न 53 मनुष्याच्या हृदयाच्या स्पंदनाचा दर प्रति मिनिटास किती असतो? तर याचा आन्सर आहे 72. प्रश्न 54 कोणत्या सस्तनी प्राणी अंडी देतो? तर याचा आन्सर आहे प्लॅटिपस हा सस्तनी प्राणी अंडी देतो. 55 हृदयरोपणाची पहिली यशस्वी प्रयोग कोणी केला? तर याचा आन्सर आहे डॉ. अरविंद खुराना. प्रश्न 56 कावीळ या रोगात रक्तातील रिकाम्या जागा या घटकाचे प्रमाण वाढते. तर याचा आन्सर आहे बिलिरुबिन. प्रश्न 57 खालीलपैकी प्रथिनाचा सर्वोत्कृष्ट स्रोत कोणता आहे? तर याचा आन्सर आहे मासे. प्रश्न 58 फूल देण्यासाठी कोणते औषध वापरले जाते? तर याचा आन्सर आहे नायट्रस ऑक्साईड. प्रश्न 59 तांदळाच्या कोंड्यात रिकाम्या जागा हे जीवनसत्व अधिक प्रमाणात आढळते. तर याचा आन्सर आहे B2. प्रश्न 60 जुन्या श्वेतपेशी कोणत्या अवयवात नष्ट पावतात? तर याचा आन्सर आहे यकृत. 61 रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर याचा आन्सर आहे 14.5. प्रश्न 62 बालकाला त्रिगुणी लस दिल्यास त्याला कोणत्या रोगाविरुद्ध संरक्षण मिळते? तर याचा आन्सर आहे डांग्या खोकला. प्रश्न 63 कोणत्या रोगामुळे नेत्रपटल अपारदर्शक होतो? तर याचा आन्सर आहे मोतबिंदू. प्रश्न 64 मानवी मेंदूचा व मज्जासंस्थेचा अभ्यास रिकामी जागा या शास्त्रात करतात. तर याचा आन्सर आहे न्यूरोलॉजी. प्रश्न 65 मुंगी चावा घेताना कोणते आम्ल शरीराबाहेर सोडते? तर याचा आन्सर आहे फॉर्मिक आम्ल. प्रश्न 66 सूक्ष्मजीवांना वाढ होण्यासाठी सामान्यतः किती तापमानाची आवश्यकता असते? तर याचा आन्सर आहे 21 सेल्सिअस. प्रश्न 67 नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल ही संस्था कुठे आहे? तर याचा आन्सर आहे बिकानेर. प्रश्न 68 शरीरातील कोणता अवयव हा अतिशय काटकसरी अवयव म्हणून प्रसिद्ध आहे? तर याचा आन्सर आहे यकृत. प्रश्न 69 मानवी शरीरातील लहान आतड्याची लांबी सामान्यतः किती असते? तर याचा आन्सर आहे 5 मीटर. प्रश्न 70 महिलांमध्ये ऋतुनिवृत्तीचा कालावधी सामान्यतः किती वर्षाचा असतो? तर याचा आन्सर आहे 45 ते 50 वर्ष. प्रश्न 71 मानवी शरीरातील पेशींची संख्या किती असते? तर 5 × 10 13. प्रश्न 72 नेत्रदानात डोळ्याचा कोणता भाग उपयोगात आणला जातो? तर याचा आन्सर आहे कॉर्निया. प्रश्न 73 आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स हा भाग कोणत्या अवयवात असतो?
तर याचा आन्सर आहे स्वादुपिंड. प्रश्न 74वा, मायोपिया या डोळ्याच्या रोगामुळे वस्तूची प्रतिमा रिकामी जागा पडते. तर याचा आन्सर आहे दृष्टीपटलासमोर. प्रश्न 75वा, सौंदर्यवर्धक जीवनसत्व कोणत्या जीवनसत्वात संबोधतात? तर याचा आन्सर आहे ई जीवनसत्व. प्रश्न 76वा, प्लाझ्मोडियम नावाचा आदिजीव कोणत्या रोगास कारणीभूत ठरतो? तर याचा आन्सर आहे हिवताप. प्रश्न 77वा, HIV विषाणूचा शोध कोणी लावला? तर याचा आन्सर आहे डॉक्टर मॉन्टेग्नियर. 78वा, मानवी शरीरातील वृद्धी हार्मोन्स कोणते? तर याचा आन्सर आहे सोमॅटोट्रॅपिक. प्रश्न 79वा, कीटक जीव अभ्यासाच्या शास्त्राचे नाव काय? तर याचा आन्सर आहे एन्टॉमॉलॉजी. प्रश्न 80वा, पेलाग्र हा रोग रिकाम्या जागांच्या अभावी होतो. तर याचा आन्सर आहे नायसिनच्या अभावी पेलाग्र हा रोग होतो. प्रश्न 81वा, गोवर हा आजार रिकाम्या जागांमुळे होतो. तर याचा आन्सर आहे विषाणू. प्रश्न 82वा, लाल रक्तपेशीचे आयुष्य किती असते? तर याचा आन्सर आहे 120 दिवस. प्रश्न 83वा, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचा आन्सर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. प्रश्न 84वा, रक्ताभिसरण प्रक्रियेत रिकामी जागांचा शोध हिमोग्लोबिनशी संयोग पावतो. तर याचा आन्सर आहे कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न 85वा, डेंग्यू हा आजार कशामुळे होतो? तर याचा आन्सर आहे विषाणू. प्रश्न 86वा, सर्वात जास्त प्रथिने कशामध्ये असतात? तर याचा आन्सर आहे भुईमूग. प्रश्न 87वा, अमिबा रिकाम्या जागांच्या साहाय्याने भक्ष्य पकडतो. तर याचा आन्सर आहे छद्मपाद. प्रश्न 88वा, क्युलेक्स या जातीच्या डासाद्वारे कोणत्या रोगाचा प्रसार होतो? तर याचा आन्सर आहे हत्तीरोग. प्रश्न 89वा, मधुमेहावरील उपाय कोणी शोधून काढला? तर याचा आन्सर आहे एफ. बॅटिंग. प्रश्न 90वा, जगात सर्वप्रथम बर्ड फ्लू हा रोग 1878 साली कोणत्या देशात आढळला? तर याचा आन्सर आहे इटली. प्रश्न 91वा, ॲस्पिरिन हे औषध कोणत्या रोगावर प्रभाव रोखण्यासाठी वापरतात? तर याचा आन्सर आहे कुष्ठरोग. प्रश्न 92वा, ट्रॅकोमा या आजारात शरीराच्या कोणत्या भागास इजा होते? तर याचा आन्सर आहे डोळे. प्रश्न 93वा, रक्तपेशीचे एकूण किती प्रकार आहे? तर याचा आन्सर आहे 3. प्रश्न 94वा, घशापासून जठरापर्यंत अन्ननलिकेची एकूण लांबी किती सेंटीमीटर आहे? तर याचा आन्सर आहे 30 सेंटीमीटर. प्रश्न 95वा, मानवाच्या शरीरात तयार होणाऱ्या कोणत्या पदार्थात टायलिन नावाचा पाचक द्रव्य असते? तर याचा आन्सर आहे लाळ. प्रश्न 96वा, वृषण कोणते संप्रेरके तयार करते? तर याचा आन्सर आहे टेस्टोस्टेरॉन. प्रश्न 97वा, मानवी मोठ्या आतड्याची लांबी किती असते? तर याचा आन्सर आहे 1.5 मीटर. प्रश्न 98वा, हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती टक्के असते? तर याचा आन्सर आहे 60%. प्रश्न 99वा, शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर याचा आन्सर आहे कर्करोग. प्रश्न 100वा, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारा घटक कोणता? तर याचा आन्सर आहे इन्शुलिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.